महत्त्वाचं आहे की ते आवाज करतात. आपल्याला सर्वांना असं माहितीच आहे की आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कशासाठी जमलेलं आहे. ही पुणे महानगरपालिकेची जी पदभरती होती ही BMC JE सिव्हिल या पदाची पदभरती जी होती ही 1 डिसेंबरला होती. 1 डिसेंबरच्या अगोदर आम्ही पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि उपायुक्तांना, ॲडिशनल कमिशनरांना किंवा संबंधित अधिकाऱ्यांना, सामान्य प्रशासन विभागाला आम्ही भेटलो आणि वारंवार निवेदन दिले. आणि हे निवेदन दिले असताना सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं की काही फ्रॉड सेंटर आहेत, काही की ज्या सेंटरवर कॉपी केस होऊ शकते किंवा आम्हाला प्रायव्हेट सेंटर नको, महाराष्ट्रामधलं कुठलंही प्रायव्हेट सेंटर आम्हाला नको, तर आम्हाला अधिकृत BCS IN सेंटरच पाहिजे. या मागणीवर आम्ही 1 डिसेंबरच्या अगोदर ठाम होतो. तीच मागणी मग त्यावेळेस आम्ही जी मागणी केली त्यावेळेस आमची मागणी काहीतरी अंशतः मान्य झाल्यासारखं आम्हाला आश्वासित केलं आणि ती परीक्षा 1.5 महिना पोस्टपोन झाली. आणि ही परीक्षा पोस्टपोन झाल्यानंतर आम्हाला असं वाटलं म्हणजे 1.5 महिन्यानंतर पोस्टपोन होऊन 25 तारखेला ही परीक्षा ठरली. 25 तारखेला परीक्षा ठरली. पण ही आम्हाला असं सुद्धा सांगितलं होतं की ही एक्झाम BCS सेंटरला तर घेऊ, पण हे आफ्टर मनपा इलेक्शन बॉडी फॉर्म झाल्यानंतर घेऊ. मग मनपा महानगरपालिकेला, पुणे महानगरपालिकेला असं काय घाई झाली की ही एक्झाम ताबडतोब 25 तारखेलाच एवढ्या लवकर घाई घेण्यात आली. आमचा या गोष्टीला विद्यार्थ्यांचा स्पष्ट असा नकार आहे. आम्हाला BCS IN सेंटर सोडून राज्यामधले जे काही प्रायव्हेट सेंटर आहे त्या प्रायव्हेट सेंटरवर आम्हाला कोणताही विश्वास राहिला नाही. जर आम्हाला अभ्यास करून सुद्धा जर तिथं पास होण्याची गॅरंटी नाही आहे, शाश्वती नाही आहे, तर आम्हाला त्या पदाला किंवा त्या परीक्षेला काय चाटायचं आहे का? आम्हाला ते पद नको आहे, आम्हाला परीक्षा नको आहे, आम्हाला फक्त आम्हाला पारदर्शकता महत्त्वाची आहे. काल आम्ही आर्ग्युमेंटमध्ये असं बोललो की ज्यावेळेस तुम्ही ठीक आहे तुम्ही नॉर्मलायझेशनच्या नावानं नंतर ओरडचा, आम्ही नॉर्मलायझेशनच्या नावानं कधीच पहिलेही ओरडलो नाही, आत्ताही ओरडलो नाही. आमची पहिली आणि शेवटची मागणी, आम्ही पोस्टपोनच्याही भूमिकेत नाही. परीक्षा तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्ही 25 तारखेला परीक्षा घ्या, आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो, परंतु ती परीक्षा ही BCS IN सेंटरवरच झाली पाहिजे. आपण परवाच्या दिवशी जवळपास आयुक्तासोबत आणि उपायुक्तासोबत 2 मिटिंग झाल्या. त्याच्यानंतर काल आयुक्तासोबत आणि उपायुक्तासोबत जवळपास 3 मिटिंग झाल्या. म्हणजे या 2 दिवसात जवळपास म्हणजे मागच्या 2 दिवसात 5 मिटिंग आणि आज 1 मिटिंग, म्हणजे या 3 दिवसात 6 मिटिंग झाल्या आणि 6 मिटिंगमध्ये आपला काही तोडगा निघाला नाही. यावेळेस आपल्यासोबत विविध पदाधिकारी, राजकीय पदाधिकारी आपल्यासोबत होते, पहिलेही होते आणि आता सुद्धा वेगवेगळ्या म्हणजे सत्ताधारी विरोधी पक्षाचे नेते सुद्धा आपल्यासोबत आहेत. ते सुद्धा आपल्याला म्हणजे आता महापौर पदाचं गटनेता म्हणजे सोडत आहे. तर त्यामुळं या ठिकाणी अनेक नेते येऊन जातात, विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवतात, पण आउटपुट काहीच नाही. पण खास म्हणजे आभार मानायचं झालं तर साईनाथ बाबर साहेब जे मनसेकडून होते आणि बोकरे साहेब हे आपल्यासोबत आत्ताच त्यांनी मिटिंग लावून दिली. उपायुक्तासोबत थोरात साहेबासोबत आमची मिटिंग झाली आणि बराच वेळ मिटिंग झालेले असताना त्याच्यामध्ये एक कन्क्लुजन निघालं, निष्कर्ष निघालं आणि म्हणजे तो निष्कर्ष असा की जे काही निर्णय आहे तो आम्ही आयुक्त नवल किशोर राम साहेब आणि संबंधित बॉडी यांच्यासोबत विचारपूर्वक विद्यार्थ्यांच्या सकारात्मक काहीतरी निर्णय लवकरात लवकर कळवू. परंतु त्यांनी असं निश्चित असं सांगितलं नाही की 5-6 वाजता वगैरे, फक्त एकदा एवढा शब्द मी क्रॉस आर्ग्युमेंट त्यांना केली की लवकरात लवकर म्हणजे नेमकं किती वाजता नाही. तर ते ठीक आहे, आम्ही आयुक्त साहेब सध्या बिझी आहेत, तर त्यांच्यासोबत काय आम्हाला जे चर्चा होईल त्यानंतर आम्ही नोटिफिकेशन मार्फत किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कळवू. त्यामुळं सर्वांनी, विद्यार्थ्यांनी होप सोडू नका, परंतु आम्ही जोपर्यंत नोटिफिकेशन निघत नाही तोपर्यंत आम्ही हे पुणे महानगरपालिकेचा परिसर सोडणार नाही. धन्यवाद.